मंडळी, कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? तर आम्ही चाललोय आता मेथीची भाजी आणायची होती, लसणाच्या वाफ्यात टाकली होती, म्हणलं लसण दाटून जाईन तर मग ती भाजी उपटायची, काही कोथिंबीर आणायची घरी. आणि मी, श्रेयश आणि श्रेयसचे पप्पा आम्ही तिघजण चाललो आता भाजी आणायला. काय आला भरावर? लसूण भरावर आला का? लस सुकल्यावर जा. आणि हे बघा, हे आहे आमचं गहू. 1.5 महिना झाला त्याला पेरून, आहे ना? किती दिवस झाले त्याला का? 1.5 महिना. 1.5 महिना झाला गव्हाला पेरून. आणि हे बघा, हे लसणाचे वाफे. चल श्रेयश पुढं. आता यांनी दिला हरभऱ्यावर नळ्या चालू करून. आणि निंदाला आम्हाला म्हणजे 1 महिना पण नाही झाला याला निंदाला. 1 महिना आणि 15 दिवस झाले याला निंदाला, आहे ना. 15 दिवस झाले, पण गवत पहा याच्यात किती झालं हरभऱ्यामध्ये. म्हणजे जे विसरेलं राहतं ना, त्याचं झाड मोठाले झाले. आणि आमचं हरभरं कसं आहे नक्की सांगा बरं का. ही पट्टा पद्धत पेरलेली आम्ही. कोणी असं म्हणजे त्याच्यामध्ये असं 1 तास 1 तास असं 3 तास पण लावते, पण आम्ही असे 2 पट्टा पद्धत सारखं पेरलेलं आहे. आणि मी आता आहे ना तुम्हाला आमची अद्रक आणि अद्रकीमधील मक्का दाखवते. आणि हे बघा, आम्ही असे ना बंधाऱ्यावर मोहरीचे झाडं ठेवले होते, तर त्याला मस्तपैकी फुलं आले आता. ही आहे आमची तूर. आणि हे पाहिजे अद्रकीमधली मक्का आहे. ती पण आता केवढी मोठी झाली. तर चला आता मी श्रेयस चाललो मेथी उपटाला. चाल श्रेयश, पळू नको, खाली धस घुसल. श्रेयश हाय म्हण. हाय. त्याची काही तब्येत बरी नाही, त्याला 2-3 दिवस झाले सर्दी झाली होती. दमन चाल. हा, पप्पान पाणी आणलं नाही तर आता यांचं लसण भरण्यास काम चालू आहे. श्रेयश, लसणावर पाणी देऊ. हा कांद्याचा वाफा आहे आणि हवे लसणाचा वाफा. आता याच्यात आम्ही मेथी टाकेल होती, त्याच्यामुळे तो लसण पुरा दबून गेला. मला त्याच्यात बदलीच मेथी उपटायची आता. बघा, आम्ही खायसाठीच टाकली होती ती, पण मग किती दिवस झाले शेतात येणंच झालं नाही ना. म्हटलं चला मग आज सगळेच उपटून घेऊ. आणि बघा, ही अशी वरमावर कोथिंबीर टाकली होती. काय? आणि वाटाणा दाखवते मी तुम्हाला. तर हा आहे आमचा वाटाणा. तर एक वळाई लावेल आम्ही वाटाण्याची, गावामधलीच एक आरी उरेल होती ना, त्याच्यामधलीच लावेल. आणि यार बरं आहे ना, जर आमचं पतलच झालं बरं का, मस्तपैकी फुलं लागली. हे बघा. आणि आता हे आलं इकडून पाणी यायला. आता वाटाणा आणि लसूण भरून घ्यायचं आहे आणि मला उपटाची मेथी. तर कुणाला असं शेतातलं वातावरण पाहायला आवडेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझी पुढची व्हिडिओ पण बघायला भेटेल.